नमस्कार मंडळी, मराठी मनोरंजक कथा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या कथेचं नाव आहे कथा एका जन्मदात्रीची। आईचा मुलांसाठी तुटणारा जीव, मुलांसाठी न डगमगता कोणत्याही परिस्थितीत उभा राहणारी आईच असते। ज्यामुळे तिला उभे राहण्याचे बळ मिळते ते तिच्यातील मातृत्वामुळे। अशाच एका आईची हृदयस्पर्शी कहाणी घेऊन आली आहे। पावसाची संतती अखंड सुरू होती। काळं आभाळ अजून गच्च भरून आलं होतं। सगळीकडे हिरवळ पसरली होती। पाऊस अजून थांबेल असं कोठेही जाणवत नव्हतं। निसर्गाचा रम्य देखावा डोळ्यात साठवण्यासारखा झाला होता। गारवाऱ्याची झुळूक, त्यात पावसाचे पडणारे टपोर मोती मनाला गारवा देऊन जात होती। असा निसर्ग कोणाला नको वाटतो? मंजुळाचं मात्र वेगळंच। ती तिच्या झोपडीत बसून पावसाला शिव्या घालत होती, पावसाचा राग करत होती। तिची तरी काय चूक म्हणा। 2 दिवस झालं तिच्या आणि तिच्या पोरांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता। उपासमारीने ती आणि तिची मुलं हिरमुसून गेली होती। ती मासेमारी करून उपजीविका करत, त्यातून कुटुंबाचं पोट भरत। नवरा बायको कष्टाचे हलकीचे दिवस काढत होते, संसारासाठी राबत होते। त्यात ही नियतीने घाव घातला। नवऱ्याची मिळालेली कमी साथ तरीही ती खंबीरपणे संसार करत होती। तळहातांच्या फोडासारखं मुलांना जपत होती। साप चावल्याचं निमित्त होऊन तिचा नवरा दगावला, तरीही ती मुलांकडे बघून दिवस काढत होती। तरीही आज पाऊस तिच्यासाठी वैरी झाला होता। पाऊस कधी थांबतो याचीच ती वाट बघत होती। मंजुळा मुलांना घेऊन झोपडीत बसून पाऊस थांबण्याची वाट बघत होती। लहान मुलगा तापाने फणफणला होता। कालपासून त्याला दूध मिळालं नव्हतं। त्याच्या तापामुळे तिचा जीव आणखीनच कासावीस झाला होता। मंजुळा त्याच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवत होती। मोठा मुलगा आई भूक लागली, आई भूक लागली सारखा म्हणत होता। अरे पाऊस थांबला, मग जाऊ मासा आणायला, जरा दम काढ, पाऊस उतरलंच बघ आता। माशाचं कालवण म्हटलं की सुरेशच्या तोंडाला पाणी सुटलं। त्याची भूक आणखीनच वाढली। संध्याकाळच्या 5च्या सुमारास मंजुळाने झोपडीतून डोकावलं तर पाऊस बऱ्यापैकी थांबला होता। तिच्या मुलाचा तापही कमी झाला होता। तिने एका कमरेला मुलाला बांधलं आणि माशाकरता 2 टोपल्या घेतल्या। सुरेशला हाताला धरून ती निघाली। समुद्रात बरेच मृगल, सुरमई, राहू, बांगडा, पापलेट अशा बऱ्याच मासळ्या होत्या। खेकडे, सापही किनाऱ्यावर दिसत होते। रंगीत हिरवे, पांढरे, काळे, पिवळे साप गट्टेच्या गट्टे किनाऱ्यावर एकमेकांवर पहुडले होते। कोणालाही बघताच अंगावर काटा यावा असं ते दृश्य होतं। सुरेश मुद्दाम त्या सापांना बघून दगड मारत होता, तर छोटा त्याला दगड मारताना पाहून टाळे पिटत होता। हे त्याच्या आयुष्यातील रोजचा भाग असल्याने आणि उपजीविकेचे साधन असल्याने त्यांची भीती कधीच गेली होती। मंजुळाच्या डोळ्यात ते दृश्य पडताच, ए सुरेश, कळतं का तुला? साप खेकड्यांपासून सावध राहा, अंगावर येईल, बारकेची काळजी घे, दगड मारू नकोस। आईच्या ओरडण्याने सुरेश छोट्या भावाला घेऊन दगडावर जाऊन बसला। दगडावर बसल्यावर समुद्राचा देखावा बघत आईचं काम कधी उरकतंय याची तो वाट बघत होता। एक साप तो बसलेल्या दगडाच्या कडेने पिवळ्या रंगाचा साप सुस्तपणे चालला होता। त्याने काहीतरी खाल्लं होतं, त्यामुळे तो साप खूप फुगल्यासारखा दिसत होता। ते बघून सुरेशच्या अंगावर काटाच आला। त्याने लगेच छोट्या भावाचे डोळे झाकले, तो घाबरेल म्हणून। तिने सांजेची वेळ झाली होती। मंजुळाने टोपले भरून मासे पकडले होते। दोन्ही मुलांना घेऊन आधी घरोघरी जाऊन मासे विकले। पोटापुरते पैसे मिळाल्याने मंजुळा आनंदाने घरी आली। राहिलेले मासे कालवणासाठी घरी घेऊन आली। झोपडीत खूप अंधार पसरला होता। तिने मेणबत्ती लावून सुरेशकडे पैसे दिले आणि दूध तांदूळ आणायला सांगितलं। झोपडीतील अंधारात आणि मेणबत्तीच्या प्रकाशात मंजुळानं तिचं आंबटोलं झालेलं लुगडं फेडून दुसरं घातलं। छोट्या मुलाचे ओल्या मातीत बरबटलेले हातपाय बघून त्याला धुवून काढलं आणि दुसरा ड्रेस घातला। काट्याकुट्यांनी चूल पेटवून मेणबत्तीच्या प्रकाशात एकीकडे माशाला चिरून शिजायला टाकलं आणि बाळाला मांडीवर घेऊन सुरेश येण्याची वाट ती बघत बसली। आई आई हाक मारत सुरेश आला। 2 दिवसांनी आज जेवायला मिळणार असल्याने तोही खूप खुश होता। सुरेशने येताना दूध आणि तांदूळ आणले होते।
पारूने आधी तिच्या छोट्या मुलाला दूध पाजलं, नंतर भात शिजायला टाकला. माशाच्या कालवणाचा वास घरभर पसरला. त्या वासाने सुरेशची भूक अजूनच चाळवली. सुरेश, आई खूप भूक लागली ग, झालं का जेवण? मंजुळा, हे बघ भात शिजला की झालं, जा खेळ जा, झालं की हाक देते. आईच्या बोलण्याने सुरेश बाहेर खेळायला गेला. 2 दिवसाच्या उपासमारीने तिलाही खूप चक्कर आल्यासारखं झालं होतं. अंगात कसलाच त्रास शिल्लक राहिला नव्हता, तरीही कामे ती उरकत होती. भात शिजला की सुरेशला तिनं हाक दिली. आईच्या हाकेनं सुरेश उड्या मारतच आनंदाने जेवायला आला. आईच्या हाकेने सुरेश पटकन जेवायला बसला. माशाचं कालवण बघून त्याच्या तोंडाला खूप पाणी सुटलं. मंजुळाने जवळजवळ सगळा भाताचा टोप त्याच्या ताटात खाली केला, कारण मंजुळाला माहीत होतं तिच्या मुलाची खूप मोठी भूक आहे, त्याचा आहार खूप मोठा आहे. मंजुळाने छोट्या मुलाला भात चारण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला, कारण दूध पिल्याने झोपेची गुंगी आलेली होती. मंजुळाने स्वतःचे जेवण आटपून काम आवरून घेतले. तोपर्यंत दोघंही मुलं झोपी गेलेली होती. मंजुळाला आज समाधान वाटत होतं. दोघंही मुलं पोटभर जेवण करून झोपलेली होती. पावसाचा जोर वाढला होता. मुसळधार पावसात रात्रीच्या किड्यांचा किरकिर आवाज वाढला होता. विजांच्या कडकडाटाने भयावह वातावरण झालं होतं. मंजुळाने मुलांकडे नजर टाकली तर मुलं शांत झोपली होती. एका स्वप्नामुळे सुरेशला जाग आली. तो उठला आणि झोपडीच्या बाहेर जाऊन त्याने उलटी केली. त्याला जास्तच मळमळ होत होती. सुरेशच्या आवाजाने मंजुळाला जाग आली. सुरेश, काय झालं रे? कशाला एवढा पावसात बाहेर गेलास? सुरेश, काही नाही गाई, मळमळ होत होती आणि आता उलटी झाली. कशामुळे याला उलटी झाली? मंजुळा तिच्या विचारतच होती. आई, तुला माहिती आहे का? सुरेशच्या बोलण्याने मंजुळा विचारचक्रातून बाहेर आली. काय रे, बोल ना, आई म्हणाली. मी काल एक साप बघितला. तो साप माझ्या बाजूने चालला होता. तो खूपच फुगलेला आणि भयानक दिसत होता. तो साप आज स्वप्नात चावला. माझ्या शेजारून चालला होता ना, मग स्वप्नात कसा मला चावला? मंजुळाने वेगळी शंका मनात घेतली. सुरेशला झालेल्या उलटीमुळे ती खूप घाबरली. ती पटकन उठून माशाचं कालवण बघायला गेली, जे दुसऱ्या दिवशी जेवणासाठी ठेवलं होतं. ते सगळ्या तुकड्यांवरून हात फिरवू लागली. तिला सापाच्या डोक्यासारखं, अंगासारखं माशाचे तुकडे वाटू लागले. ती खूप घाबरून गेली. आज आपण अंधारात मासा समजून साप चिरला काय? आपण मुलाला साप खायला घातला की काय? सुरेशला त्यामुळे उलटी झाली काय? अशा अनेक विचारांनी ती खूप घाबरली. तिचं अंग थरथर कापू लागलं. तिला थंडीतही दरदरून घाम फुटला. नवऱ्याला साप चावल्याने त्याची तिने धास्ती घेतली होती. ती उठायला गेली तशी धाडकन जमिनीवर कोसळली. आईच्या पडण्याच्या आवाजाने सुरेश पळतच आईजवळ आला. आई, उठ ना, काय झालं तुला? सुरेशच्या रडण्याने छोटा मुलगाही रडत आला. दोघेही आईला तिच्या कडेला बसून उठवत होते. आई आई म्हणून तिला हलवत होते. दोघेही रडत होते. मुलांचा प्रयत्न निष्फळ ठरला होता. आपल्या चुकीमुळे आपल्या मुलाला काहीतरी होणार याची तिने इतकी धास्ती घेतली की तिने स्वतःचा जीव गमावला होता. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.